तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आपल्या सर्वांचं आपलं डिजिटल स्टोअर .in या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये मी आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत करतोय। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बिझनेससाठी इंस्टाग्रामचा अकाउंट कसं तयार करायचं याविषयी आपण शिकणार आहोत। तर यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती जे इंस्टाग्रामचा ॲप आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बॉटम राईट कॉर्नर वरती जो आयकॉन प्रोफाइल जे दिलाय त्याच्यावरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर सगळ्यात वरच्या बाजूला इथं जे काही तुमचं ऑलरेडी कोणतंही इंस्टाग्रामचा अकाउंट असेल त्याच्या नावासमोरील या ठिकाणी इथे यायचं आहे। वरती क्लिक करा, सगळ्यात खाली यायचं आहे। नवीन इंस्टाग्रामचा अकाउंट काढत असताना ऍड इंस्टाग्राम अकाउंट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी इथं क्रिएट अन अकाउंटला क्लिक करा। आणि एक सगळ्यात महत्त्वाचं मी मित्रांनो सगळ्यांना सांगेन की ज्या नावानं तुमचं फेसबुकचं बिझनेसचं पेज आहे ना, ज्या नावानं फेसबुकचं बिझनेसचं पेज आहे, या ठिकाणी उदाहरणार्थ फेसबुकचं बिझनेस पेज आहे ते VSP फुटवेअर शॉप, त्याच नावानं म्हणजे ज्या नावानं त्या पेजचा URL सुद्धा आहे vsp.footwear.shop, म्हणजे जसं की या ठिकाणी www.facebook.com/vsp.footwearshop असं ज्या नावानं पेज आहे त्याच नावानं या ठिकाणी सुद्धा आपल्याला URL काय करायला लागणार आहे vsp.footwear.shop असं आपल्याला तयार करावं लागेल। या ठिकाणी इथं टिक मार्क येईल, अवेलेबल आहे याचा अर्थ नेक्स्ट बटन वरती इथं एकदा क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्रिएट अ पासवर्डला क्लिक करायचं आहे तुम्हाला जो, आणि एक सगळ्यात महत्त्वाचं बरं का मित्रांनो, इंस्टाग्रामचा अकाउंट तयार करत असताना युजर आयडी आणि पासवर्ड सेव्ह करून ठेवा, कारण उद्या भविष्यामध्ये इंस्टाग्रामचा अकाउंट दुसऱ्या मोबाईलला लॉग इन करत असताना त्याचा युजर नेम आपल्याला लागणार आहे। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी युजर नेम ठेवला आहे vsp.footwear.shop, त्यामध्ये स्पेस वगैरे अजिबात चालत नाही, प्रत्येक शब्द डॉटनं सेपरेट करा, नाहीतर तुम्ही स्पेस नाही दिला तरी चालतो, पण आपल्या ग्राहकांना आपलं नाव व्यवस्थित वाचता आलं पाहिजे जर नाव मोठं असेल तर। आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, या ठिकाणी इथं आल्यानंतर पासवर्ड आपण तयार करायचा आहे आपल्या अकाउंटला PASSWORD किंवा एनिथिंग, मला जो PASS@11234 असा पासवर्ड आपण तयार केलेला आहे। तो पासवर्ड सुद्धा मी या ठिकाणी इथं लिहून ठेवतोय PASS बघा पासवर्ड आपण काय लिहून ठेवलेला आहे, पासवर्ड आपण तयार केलेला आहे या ठिकाणी PASS@11234, म्हणजे पासवर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी 1234 पासवर्ड सुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। ओके, त्यानंतर परत या ठिकाणी नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचं आहे। पासवर्ड तयार झालेला आहे। त्यानंतर ते म्हणते की मोबाईल नंबर कोणता टाकणार आहे, मी मोबाईल नंबर हाच टाकणार आहे। नेक्स्ट बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कंप्लीट साइन इन झालेला आहे मित्रांनो, वेलकम टू इंस्टाग्राम vsp.footwear.shop। यस, इंस्टाग्रामचा अकाउंट तयार झालं। फेसबुकचा अकाउंट ज्या नावानं आहे मित्रांनो, फेसबुकचा अकाउंट ज्या नावानं आहे त्याच नावानं इंस्टाग्रामचं पेज तयार करा। खूप छान प्रकारे इंस्टाग्रामचं पेज आता आपल्या मोबाईलवरती तयार झालंय, रजिस्ट्रेशन होत आहे। थोडा वेळ थांबा, पेशन्स ठेवा, डेटाबेसला रजिस्ट्रेशन होत असतं। त्यानंतर गेट फेसबुक सजेशन्स या ठिकाणी इथं स्किप करा। त्यानंतर या ठिकाणी हा सुद्धा प्रोफाईल आयकॉन हा स्किप करा। त्यानंतर ही गोष्ट छान प्रकार म्हणजे इथं स्किप करून घ्या। ते म्हणते की तुम्ही प्रोफाईल आयकॉन वगैरे सेट करणार आहे का, आता नाहीये करायचं, नंतरच करायचं आहे, स्किप करायचं आहे। त्यानंतर हेही स्किप करून घ्या। त्यानंतर ते म्हणते की ईमेल आयडी व्हेरीफाय आता करणार आहे का, नाहीये करायचं, नंतर करू आपण, स्किप करा। म्हणजे फक्त युजर नेम पासवर्ड टाका आणि तुमचा अकाउंट काय करा, क्रिएट करून घ्या। आता त्यानंतर मित्रांनो एक लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट, मी परत सांगतोय बाय डिफॉल्ट, मी परत तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला आपण अकाउंट काढतो तर त्या वेळेला बाय डिफॉल्ट, ज्या वेळेला आपण नव्यानं अकाउंट काढतो त्यावेळेला बाय डिफॉल्ट हे पर्सनल अकाउंट निघतं। म्हणजे जर आता या ठिकाणी तुम्ही दुसरं कोणतंही अकाउंट जर बघितलं बिझनेसचं जे माझ्याजवळ आहे, कोणतंही अकाउंट बघितलं तर ते प्रोफेशनल अकाउंट आहे, पण आता आपण काढलेलं जे अकाउंट आहे तर ते अकाउंट हे बाय डिफॉल्ट पर्सनल अकाउंट निघतं। मी परत सांगतोय या ठिकाणी इथं प्रोफेशनल असं लिहून आलं पाहिजे मित्रांनो, तर ते या ठिकाणी आलेलं नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट जे अकाउंट निघतं ना मित्रांनो तर ते बाय डिफॉल्ट पर्सनल अकाउंट निघतं, पण पर्सनल अकाउंटचा काही उपयोग नाही। अशा पद्धतीने अकाउंट हे आपण तयार करायला शिकलो। मग आता जे पर्सनल अकाउंट vsp.footwear.shop, म्हणजे इथून पुढे कधीही तुम्ही इंस्टाग्रामचे अकाउंट काढा तर ती बाय डिफॉल्ट पर्सनलच निघतात। त्याचं प्रोफेशनल मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर ज्या अकाउंटचं प्रोफेशनल मध्ये कन्वर्जन करायचं आहे ते अकाउंट पहिला इथून सिलेक्ट करा इंस्टाग्राम मध्ये,
आणि त्यानंतर इथे एडिट प्रोफाईल वरती क्लिक करा। एडिट प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सरळ बिनधास्तपणे इथं खाली जायचं आहे। ओके, एडिट प्रोफाईल वरती ज्या वेळेला आपण इथं क्लिक करतोय, एडिट प्रोफाईल वरती आल्यानंतर सिंपल पद्धतीने इथं खाली यायचं आहे। या ठिकाणी इथं स्विच टू प्रोफेशनल आहे। तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग बघताय, आठवले नसेल तर व्हिडिओ परत बघा। त्यानंतर आपल्या बिझनेसचा कॅटेगरी कुठल्या, जसं फेसबुकचा आपण पेज काढत असताना तुम्ही फेसबुकच्या रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये बघू शकता। फेसबुकचं पेज काढत असताना पेजची कॅटेगरी घेणं महत्वाचं आहे, म्हणजे तुमचा बिझनेस कशाच्या रिलेटेड आहे, क्लोथच्या रिलेटेड आहे, एनिथिंग ज्वेलरीच्या रिलेटेड आहे। या ठिकाणी इथं तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी इथं तुम्ही काढू शकता। आता या ठिकाणी समजा आपला जो बिझनेस आहे तो फुटवेअर शॉपच्या रिलेटेड आहे किंवा शूजच्या रिलेटेड, बघा फुटवेअर स्टोअर याच्या रिलेटेड आपला बिझनेस आहे। त्यानंतर प्रोफाईल वरती आपली जी कॅटेगरी आहे ती डिस्प्ले करायची आहे। या ठिकाणी इथं स्विच बटन वरती एकदा काय करा, क्लिक करा। आता स्विच बटन वरती एकदा क्लिक केल्यानंतर आपलं जे पर्सनल अकाउंट आहे ते बिझनेस मध्ये स्विच झालं। त्यानंतर आपण बिझनेसच्या आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या खरेदीवरती साठी बिझनेस अकाउंट वापरतोय। क्रिएटर म्हणजे रील स्टार वगैरे असतात तर त्यासाठी अकाउंट वापरू शकतोय, पण आपण बिझनेसच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या खरेदीवरती साठी बिझनेस वापरणार आहे अकाउंट आहे, त्यामुळे इथं क्लिक करा। बिझनेसचा या ठिकाणी आपण ईमेल आयडी टाकायचा। हा, आणि एक सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, फेसबुकचं पेज काढत असताना जो ईमेल आयडी, जी वेबसाईट, जो मोबाईल नंबर, जो ऍड्रेस दिलता तोच या ठिकाणी इथं आपल्याला द्यायचा आहे, वेगळा तिथं देऊ नका। vsp.fwar.footwearshop@gmail.com जो तुमचा ईमेल आयडी आहे तोच द्या, जो मोबाईल नंबर आहे तोच द्या, जो बिझनेसचा ऍड्रेस या ठिकाणी तुम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहे जो ऍड्रेस देणार आहे तोच ऍड्रेस या ठिकाणी द्या। उदाहरणार्थ या ठिकाणी स्ट्रीट ऍड्रेस तुम्ही जो फेसबुकला दिलाय तोच द्या असं मला वाटतं, म्हणजे फेसबुकला जो ऍड्रेस दिलाय तोच ऍड्रेस हा काय करायचा मित्रांनो, आपल्याला तोच ऍड्रेस फेसबुकला द्यायचा आहे। ओके, तोच ऍड्रेस या ठिकाणी फेसबुकला द्यायचा प्रयत्न करा। त्यानंतर इथं सिटी कोणती आहे बघा, पुणे, मुंबई, एनिथिंग जी आहे तीच टाका। या ठिकाणी सपोज करा मी तासगाव असं टाकलं तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट येतं, तसंच तुमच्या एरियातला ऑटोमॅटिक सिटी तुम्ही तिथं टाका, जेणेकरून ग्राहकांना आपल्या बिझनेसला व्हिजिट द्यायला खूप सोपं जातं। त्यानंतर इंस्टाग्राम कॉलिंग ऑन करा, म्हणजे डायरेक्ट तुमचा ग्राहक तुम्हाला इंस्टाग्राम वरून कॉल करू शकतो प्रॉपर पद्धतीनं। म्हणजे जर तुमचा रेग्युलर कॉल बंद लागला, आउट ऑफ कव्हरेज एरिया लागला तर ग्राहक तुम्हाला डायरेक्ट कॉल करू शकतो। त्यानंतर डिस्प्ले कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजे डिस्प्ले कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तुम्ही तुमचं सगळी जी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे ती प्रोफाईल वरती दाखवणार आहे का, तर होय दाखवणार आहे। त्यानंतर मित्रांनो इथं नेक्स्ट बटन वरती क्लिक करा। या ठिकाणी परत ते म्हणतंय की फेसबुक आणि इंस्टाग्रामचं बिझनेस पेज, म्हणजे आता काढताय ते इंस्टाग्रामचं पेज आणि फेसबुकचं हे पेज दोन्ही एकमेकाला कनेक्ट करणार आहे का विचारतं ते। तर या ठिकाणी मित्रांनो आता सुरुवातीला इथं नाही म्हणा, आपल्याला कनेक्ट करायला नंतर शिकायचा, आता तो आपला पार्ट महत्वाचा नाहीये। त्यानंतर मित्रांनो थोडासा प्रोग्राम पुढे जातोय। कंप्लीट युअर प्रोफाईलला क्लिक करा। कंप्लीट युअर प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी बघा प्रोग्राम पुढे आला। कंप्लीट युअर प्रोफाईलला व्हिडिओ बघत सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केलं तरी चालेल। ओके, या ठिकाणी इथं क्लिक करा। जो काय तुमचा लोगो आहे ना मित्रांनो, तो लोगो प्रॉपर पद्धतीनं काय करा, सिलेक्ट करा। एनिथिंग जो काय तुमचा लोगो आहे तो लोगो प्रॉपर पद्धतीनं काय करा, सिलेक्ट करा। खूप छान प्रकारे जो काय तुमचा लोगो आहे तो लोगो तुम्ही सिलेक्ट करा। आता या ठिकाणी माझा लोगो नाहीये, तात्पुरता असं समजा की आपण तो लोगो दिलेला आहे आणि तो लोगो इथं आपण काय करायचा आहे, डन करायचा आहे। जो काय तुमचा लोगो आहे तो प्रॉपर पद्धतीनं काय करा, सेट करा, म्हणजे प्रॉपर पद्धतीनं तो लोगो काय करा, सिलेक्ट करा। त्यानंतर इथं विचारते बिझनेसचं नाव काय आहे, VSP फुटवेअर शॉप, म्हणजे जे फेसबुकच्या पेजला नाव दिले ना बिझनेसचं, जे फेसबुकच्या पेजला बिझनेसचं नाव दिलंय मित्रांनो तेच नाव इथं द्यायचा। खूप छान प्रकारे इथं प्रयत्न करा। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर फेसबुक बिझनेस पेजला जे नाव दिलंय ना तेच नाव आपण इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला सुद्धा तिथं द्यायचं आहे मित्रांनो। म्हणजे तिथं कंटाळा न करता तेच नाव आपल्याला इथं द्यायचं आहे। ओके, अशा पद्धतीने हे नाव इथं दिलं। त्यानंतर प्रोनाउन्स वगैरे काही नाव देऊ नका, युजर नेम आपण ऑलरेडीच दिलेला आहे या ठिकाणी। ओके, या ठिकाणी परत ते म्हणते बायोग्राफी काय लिहिणार आहे तुम्ही, तर आता या ठिकाणी जी काय बायोग्राफी आपल्याला द्यायची आहे ना, म्हणजे या ठिकाणी फेसबुकला जी बायोग्राफी दिल्या मित्रांनो तीच बायोग्राफी आपल्याला काय करायची आहे, इंस्टाग्रामला द्यायची आहे। तर तीच बायोग्राफी आपल्याला काय करायची आहे, इंस्टाग्रामला द्यायची आहे। या ठिकाणी तो ओके वरती क्लिक करा। हा, ही माहिती नंतर सगळी परत व्यवस्थित चेंज करता येते, ती कशी करायची काय करायची आपण बघू। VSPFWEAR फुटवेअर शॉप अशा प्रकारे हे नाव आपण दिलेलं आहे। प्रॉपर पद्धतीने हे नाव आपण या ठिकाणी द्यायचं।